नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ ज्योती पवार ब्लॉग चॅनेलमध्ये। आज पौर्णिमा असल्यामुळे घरामध्ये साफसफाईची कामं चालू होती, त्यामुळे सृष्टीलाही माझी मदत करावीशी वाटली। तिच्या लहान लहान हातांनी माझी मोठी मदत केली होती। ती सोफे पुसत होती तिथपर्यंत मी सगळ्या पायपुसण्या धुवून काढल्या आणि वाळवत टाकल्या। घरातला केर वगैरे काढून घेतला आणि त्याच्यानंतर देवाऱ्याच्या साफसफाईला लागली। देवाऱ्यामध्ये असणाऱ्या सगळ्या वस्तू स्वच्छ धुवून काढल्या। कलश स्थापन केल्यामुळे देवी आईचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो, त्यामुळे मी कलशाची स्थापना केली। एका प्लेटमध्ये तांदूळ घेतले, त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलं। एक पाण्याने भरलेला तांब्या घेतला, त्याच्यावर स्वस्तिक काढलं आणि 5 बोटं कुंकुवाची ओढून घेतली। त्या तांब्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू आणि अक्षता टाकून घेतल्या आणि आंब्याची 5 पानं ठेवली। देवी आईचं स्वरूप म्हणून नारळाला त्या कलशामध्ये स्थापन केलं आणि त्यानंतर देवी आईची पूजा करून घेतली। इथे माझा देवारा छान स्वच्छ करून झाला आहे आणि हे पहा, इथे मी कलशाची स्थापना केलेली आहे। त्यानंतर मी छान मनोभावे पूजा करून घेतली। पूजा केल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन गेलं। आज पौर्णिमा असल्यामुळे आज मी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं होतं। रोज तर काही जमत नाही, पण गुरुवार असेल किंवा अमावस्या, पौर्णिमा या दिवशी मी हळदीचं लेपन करून घेते। या प्रकारे जर आपण पूजा केली तर मन अगदी प्रसन्न होऊन जातं। इथे उत्कर्ष रांगोळी काढत होता आणि गाणं म्हणत होता, झटपट पटापट। मी देवाऱ्यामध्ये रांगोळी काढत होती, त्याच्यामुळे त्यालाही हेवा झाला आणि त्याने रांगोळी काढण्याचा हट्ट केला, त्याच्यामुळे त्याला मी बाहेर रांगोळी ठेवून दिली। आणि हे पहा, किती छान दृश्य आहे, अगदी मन प्रसन्न होऊन गेलं। आज फ्रेश गाजर आणलेले आहे, त्याच्यामुळे आज नैवेद्य दाखवण्यासाठी मी गाजरचा हलवा बनवला। रात्री छान पूजा करून घेतली, तुळशीला दिवा लावला आणि दाराजवळही दिवा लावला। चला तर आता मी ब्लॉग संपवते, भेटूया